चला सर्वांनी लक्ष द्या, आता दिवाळी संपली. मी काल तुम्हाला 26 एक्सरसाइज शिकवला. आज आपण काय शिकणार आहे? 27. डायरेक्ट डोक्यामध्ये सर्वांनी मन लावून लक्ष द्यायचं. आता हा आपला प्रॅक्टिस सेट किती आहे रे? प्रॅक्टिस सेट किती? स्टँडर्ड 6. बरोबर ना? आता इथं वाचा काय म्हणते? द सम ऑफ द सर्टेन नंबर अँड 3. सम म्हणजे काय रे? प्लस कोणता सर्टेन नंबर. मग आपण काय घेतला? x. सम म्हणजे काय? प्लस आणि एनी काय म्हणते? 3. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तो जसं म्हणते इथं काय म्हणते बघा? डिफरंट. डिफरंट म्हणजे काय रे? मायनस. ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अदर नंबर. अदर नंबर मला माहिती आहे का? नाही. म्हणून मी अदर नंबर कोणता घेणार आहे? x. बरोबर का? सबट्रॅक्ट काय करणार? सबट्रॅक्ट 11. कळालं? चला पुढे. द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लाय. द प्रोडक्ट ऑफ 15 ऑफ अनदर नंबर. अनदर नंबर म्हणजे कोणता? x घ्या, y घ्या, z घ्या, कोणताही घ्या. मग काय होणार? 15x. तुम्ही 15y सुद्धा म्हणू शकता. कळालं? क्लिअर? चला 4 टाइम. किती टाइम रे? 4 टाइम ऑफ नंबर इज 24 आहे. मग याचा आता याचा आन्सर 4 टाइम म्हणजे काय रे? 4x इज इक्वल टू किती टाइम म्हणतोय? 4 टाइम्स इज इक्वल टू किती म्हणतोय? 24 म्हणतोय. समजलं? क्लिअर? ऑपरेशन क्रिया कोणत्या असतात? सबट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लाय आणि डिवाइड. त्याने जसं म्हटलं त्याची उत्तर मी समोर लिहिली. क्वेश्चन नंबर किती? 1. सगळ्या डोक्यात समजलं सगळ्यांना? मी प्रश्न सुद्धा तुम्हाला समजून सांगितला मराठी आणि इंग्लिश मध्ये तुमच्या समोरच आहे. सगळ्यांना कळालं? कळणं महत्वाचे. क्लिअर? चला आता सेकंड क्वेश्चन लक्ष द्या. वाचा काय म्हणते? फाइंड आउट द ऑपरेशन. कोणतं तुम्ही ऑपरेशन करणार? काय करणार ते मला सांगा. बोथ साइड ऑफ द इक्वेशन ऑर्डर टू सॉल्व देम. बरोबर? आता लक्षात ठेवा. हा क्वेश्चन नंबर 1 किती आहे रे? 1. बरोबर? आता त्या 1 चा आपण आन्सर लिहिणार. 1 चा आन्सर लक्षात ठेवा. हा इकडे प्लस आहे. बरोबर आहे ना? हा प्लस आहे. हा तिकडे गेला की काय होणार? मायनस होणार. म्हणजे तो या साइडला प्लस आहे, त्या साइडला गेले की काय होणार? मायनस. म्हणजे आपल्याला इथं काय करावे लागणार आहे? ऑपरेशन सबट्रॅक्शन करावं लागणार. बरोबर? मग काय म्हणणार आपण? सबट्रॅक्ट. काय म्हणणार? सबट्रॅक्ट 9 फ्रॉम शाबास फ्रॉम बोथ साइड्स. समजलं? पहिल्याचं आन्सर. आता आहे दुसऱ्याचा आन्सर. काय म्हणते दुसरा? हा इकडे काय रे बाळा? मायनस. त्याला मी त्या साइडला नेलं तर काय होणार? प्लस होणार. मग काय होणार? ऍड 4 टू बोथ साइड्स. समजलं? ऍड टू बोथ साइड म्हणजे हे मला तिकडे गेलं की काय होणार आहे? ते ऍड होणार. म्हणजे मला त्याला सबट्रॅक्शन असेल तर आपण तिकडे साइड चेंज केली की काय होता? ऍडिशन होतं. कळलं ना? आता इथं साइन नाही म्हणजे कोणता आहे? मल्टिप्लाय आहे का नाही? आता मी इथं समजून सांग. 7x इज इक्वल टू 24. तर x इज इक्वल टू 24 हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेली की काय होणार आहे? डिवाइड. आता हे पण सांगतो. आपल्याकडे 8x इज इक्वल टू आहे 24. हा x आणि हे इथंच राहतं 24 हे तिकडे गेले की काय होणार आहे? डिवाइड. सांगा मग काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. काय होणार आहे? मल्टिप्लायचं काय होणार आहे? डिवाइड. मग काय म्हणणार आपण सांगा? तिसऱ्याचं आन्सर. तिसऱ्याचं आन्सर काय होणार?
डिवाइड डिवाइड बोला आता पुढे काय होणार 8 बोर्डला लास्ट येणार नाही तर कन्स्ट्रक्शन चुकणार. डिवाइड बोथ साइड काय म्हणायचं मला डिवाइड बोथ साइड्स बाय 8. समजलं. जर असं नाही लिहिलं तर त्याची वाक्यरचना काय होणार आहे चुकणार आहे. समजलं. हा इकडे मल्टिप्लाय तिकडे गेला की डिवाइड होणार. आता आपण या दोघांचं काय करतोय बाळा काय करतो या दोघांचं x 6 = 3 याचा आपण मल्टिप्लाय करतो. काय करतो मल्टिप्लाय करतो. समजलं. क्रॉस मल्टिप्लाय करतो. मग इथं काय होणार आन्सर आपलं ऑपरेशन काय होणार सांगा मल्टिप्लाय. काय होणार मल्टिप्लाय पुढे काय होणार बोथ साइड्स बाय 6. समजलं. पक्क कळालं. आपण इथं सबट्रॅक्शन करणार तिकडे गेले की हे मायनस आहे तिकडे गेले की आपण काय करणार आहे पुढचा प्रश्न आहेच आपला तसा प्लस करणार. हे इकडे मल्टिप्लाय ते इकडे डिवाइड करणार आणि याचा दोघांचा मल्टिप्लाय. समजलं सगळ्यांना. डायरेक्ट डोक्यात क्लिअर ओके ना. डन. चला आता आहे आपला क्वेश्चन नंबर 3. लक्ष द्या. आता मला एक सांगा तो काय म्हणतो वायच्या जागेवर किती ठेवा म्हणतो 3 ठेवा. मग मी या वायच्या जागेवर 3 ठेवते. वायच्या जागेवर किती ठेवते 3 ठेवू का इथं वायच्या जागेवर 3. ओके. आता मला एक सांग मी या वायच्या जागेवर 3 ठेवले -3 केले तर माझं आन्सर 3 - 3 माझं आन्सर किती येणार 0. पण त्यांनी आन्सर किती आणलेला आहे 11 आणलेला आहे. त्यामुळे मला इथं काय म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल नो. आता मी हे इकडे सॉल्व्ह करून दाखवतो. यांच्या जागेवर किती ठेवा म्हणते रे 11. मी याला बघा मी 2चं उत्तर लक्ष द्या 2चं मी इथं आन्सर लिहितो 17 = n - 7. 17 यांच्या जागेवर किती ठेवा म्हणते रे तो 10. चला बोला उत्तर किती येणार 10 आणि हे किती होणार 7 17. दोन्ही साइडला काय आलं रे बाळा 17. मग मी यस म्हणणार की नो म्हणणार सांगा मी काही यस नाही. समजलं. चला आता तो यांच्या जागेवर किती एक्सच्या जागेवर किती ठेवा म्हणते 6 ठेवा म्हणते. बरोबर का बरोबर का रे हा. आता लक्षात ठेवा कोणाचा आन्सर आहे बाळा कोणाचा आन्सर 3. काय आहे सांगा बरं 30 = 5x. 30 = 5. इथं साइन नसतं म्हणजे कोणतं असतं रे मल्टिप्लाय. शिकवलं तुम्हाला बेसिक मध्ये. इथं किती ठेवा म्हणते वरती बघा 6. चला बोला रे बाळांनो किती होणार आहे इथं 30. दोन्ही साइडला बरोबर आलं सांगा. मग मी येस म्हणणार का नो म्हणणार काय म्हणणार रे यस. दोन्ही साइडला इक्वल आन्सर आले. चला आता किती रे बाळाओ पुढचं किती आहे रे या दोघांचा मल्टिप्लाय करायचा असतो आपल्याला. हे तर इथंच होणार आहे ना याला काही इकडे सॉल्व्ह करायची गरज नाही. या दोघांचा आपण मल्टिप्लाय केला 2 14 जा किती होणार आहे नाही इथं ठेवायचं आहे ना आपल्याला. इथं मल्टिप्लाय नाही आपल्याला इथं ठेवून हे आन्सर येते का आपल्याला पहिल्यांदा ते बघायचं आहे. पण आता आपण इथं पहिले याला सॉल्व्ह करू. ठीक आहे एमच्या जागेवर ठेवून बघायचं मल्टिप्लाय तर करायचंच आहे आपल्याला बरोबर. पण आता एमच्या जागेवर आपण 7 ठेवून बघू बरोबर. तर आन्सर तेवढं येतं 4. m2 = किती आहे बाळा 14. इथं आपण 7 ठेवलं 2 ठेवलं इथं 14. याचा भाग काही जातोय का नाही जात ना. हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर आन्सर एवढं येणारच नाही कारण पहिल्यांदा तर यांचा भागच जाणार नाहीये बरोबर काय. यांचा भाग जातो का नाही. त्यामुळे आपले हे सॉल्व्ह केलं तर आन्सर एवढं येणार
नाही. मग सांगा यस म्हणायचं का नो म्हणायचं? हे ऑपरेशन आहे आपलं. नो समजलं? तुम्हाला नुसतं यस नो सांगितलं नाही तर तुम्हाला इथं सॉल्व्ह करून सुद्धा दाखव. क्लिअर? समजलं? चला आता आहे आपला क्वेश्चन नंबर 4. काय म्हणते मला वाचा? शाबास. आता हे किती सोपं आहे बघा. मन लावून डायरेक्ट मन लावून सांगा. पहिलं काय आहे? y minus 5 is equal to 1. y is equal to 1. हे इकडे मायनस तिकडे गेले की काय होणार आहे? प्लस. मग y is equal to किती होणार आहे? 6. किती सोपं आहे. साइन चेंज झालं की त्याचं साइन पण काय होतं? चेंज होतं. शिंदे आता मला सांग आपल्याकडे काय आहे? 8 is equal to t plus 5. हा 5 इकडे काय प्लस. त्याला मी या साइडला आणलं तर काय होणार आहे? मायनस. मग t इक्वल टू काय होणार आहे? 8 मायनस 8 मायनस 3. 8 मायनस किती होणार आहे? 5. तर t इक्वल टू किती होणार आहे? 3. आता 8 हा इकडे आला की मायनस किती होणार आहे? 3 होणार आहे. या 5 ला मी इकडे आणतो. समजलं? मी या टी ला तिकडून लिहिलं तरी उत्तर माझं तेवढंच आहे. चला पुढे. आता माझं तिसरं काय रे मला सांग? 4x is equal to 52. x is equal to 52 डिवाइड बाय किती रे बाळा? 4. या दोघांच्या मध्ये साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय. ते मल्टिप्लायचं खाली गेलं की काय होणार आहे? डिवाइड ला येणार आहे. मग x is equal to किती होणार आहे सांगा? 30. 53. बरोबर आहे ना? डिवाइड येतो सगळ्यांना. आपण 2 दिवस झाले दिवाळी नंतर तीच प्रॅक्टिस घेतली. समजलं? क्लिअर? समजलं तुम्हाला? ओके चला आता आपण हे गणित एक बघूया. 4 नंबरचं गणित काय आहे बाळा? 19 is equal to m minus 4. हा इकडे मायनस आहे इकडे गेला की काय होणार आहे? प्लस. मग m is equal to 19 plus 4. तर m is equal to किती होणार आहे? 23. समजलं सगळ्यांना? क्लिअर? समजलं? ओके डन. चला आता आपण पुढे बघूया. लास्टचे आपले 4 गणित आले. ओके हा लक्ष द्या. 5 नंबरचं गणित काय बोला? p डिवाइड बाय 4 is equal to 9. मग p is equal to काय होणार? या दोघांचा मल्टिप्लाय. 9 मल्टिप्लाय बाय 4 तर p is equal to किती होणार आहे? 30. समजलं? क्लिअर? ओके हे खाली बसा सगळ्यांनी. टाइम आहे तुम्ही. त्यानंतर आहे 6 नंबर. बोला x plus 10 is equal to 5. मग x is equal to हे 5 आहे. हा इकडे प्लस आहे तिकडे गेला की काय होणार आहे? मायनस 10. मग is equal to किती होणार आहे आन्सर? -5. आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना आन्सरला कोणत्या नंबरचं साइन देतो? बिगर नंबरचं. इथं बिगर नंबर 10 आहे त्याचं साइन मायनस आहे ते आन्सरला येणार. बेसिक कॉन्सेप्ट पक्ष लक्षात ठेवायचं. मला एक सांगा साइड बदलली की त्याचं साइन पण काय होतं? चेंज होतं. ओके चला त्यानंतर 5व्या नंबर 7व्या नंबरचं गणित 7 नंबर. ओके 6 झालं 7. काय बाळा सांग? m minus 12. मग m is equal to -12. हा इकडे मायनस आहे इकडे गेला की काय होणार आहे? प्लस. चला बेसिक मध्ये मी शिकवलं प्लस मायनस 12 मधून 5 गेले किती उरले? किती उरले? -7. आता आहे आपलं लास्ट गणित 8 नंबर. काय रे? p plus 4 is equal to -1. p is equal to -1. हा इकडे प्लस आहे 4 तिकडे गेला की काय होणार आहे? मायनस होणार. मग p is equal to मायनस मायनस प्लस आणि
आणि आन्सरला कोणतं चिन्ह येणार आहे? बिगर नंबरचं साइन येणार. इथं बिगर नंबर 4 आहे, त्याचं आन्सरला साइन येणार आहे. किती क्वेश्चन बघितले आज आपण? 4 क्वेश्चन आपले झालेले आहेत. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके, डायरेक्ट ओके.